रुपाली ठोंबरे पाटील यांना अजित पवार गटानं अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। अजित पवार यांनी रुपाली पाटील यांना एबी फॉर्म सुद्धा दिलेला आहे। प्रभाग क्रमांक 26 मधून त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे पाटलांना अजित पवार गटानं अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। त्यांना एबी फॉर्म सुद्धा मिळालेला आहे। अजित पवार यांनीच रुपाली ठोंबरे पाटील यांना एबी फॉर्म दिलेला आहे। प्रभाग क्रमांक 26 मधून त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे। निलेश करमारे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। निलेश, रुपाली ठोंबरेंना एबी फॉर्म सुद्धा मिळालेला आहे, त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे। प्रभाग क्रमांक 26 मधून रुपाली ठोंबरे यांना या ठिकाणी आता अजित पक्षाकडून राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी आहे ती देण्यात आलेली आहे। एबी फॉर्म सुद्धा त्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे। खरं तर याआधी जर बघितलं तर रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये शाब्दिक वाद आपल्याला काही दिवसांपासून पाहायला मिळत होता आणि रुपाली चाकणकर या ज्या आहेत त्यांनी सातत्याने त्यांच्या विरोधात पक्षांकडे तक्रारी सुद्धा केल्याचं या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळाली होती। त्यामुळे अजित पवार जे आहेत ते रुपाली ठोंबरे यांच्यावर नाराज असल्याचं काही चर्चा मध्यंतरी काळात रंगल्या होत्या। मात्र आता या ठिकाणी जर बघितलं तर रुपाली ठोंबरे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून प्रभाग क्रमांक 26 मधून या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। त्यासोबत त्यांना आता फॉर्म सुद्धा स्वतः अजित पवार यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे आता रुपाली ठोंबरे जे आहेत ते पुन्हा पक्षात आहेत असं या ठिकाणी म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण मध्यंतरी रुपाली ठोंबरे या पक्ष सोडणार अशा चर्चा सुद्धा होत्या। मात्र आता त्यांना अजित पवारांनी थेट उमेदवारी देऊन त्या पक्षातच असल्याचं या ठिकाणी अधोरेखित केलेलं असं म्हणता येईल। त्यामुळे आता रुपाली ठोंबरे जे आहेत ते आता अजित पवार राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर प्रभाग क्रमांक 26 मधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।